निंबाळकर बिंजोरचा एकेकालचा बादशाह रंगा आणि बिल्ला बैलाचे मालक नामाशेठ आपलं सहर्ष स्वागत करतो. आता नवीन खोंड घ्या, स्वागत आहे आपलं. तर दमदार उद्योजक माजी सरपंच नितीन शेठ भोईर साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. 23 तारखेला देखील त्यांची आपण दमदार स्पर्धा पाहणार आहोत मित्रांनो. पेंदरच्या मैदानावरती नाईट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तम शेठ आपण देखील यावं, आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. राकेश भाऊजी आमचे पाहू शकाल, कमिटी मेंबर्स लवकर या, तुमचंही सहर्ष स्वागत. आज गरम म्हणजे थंडी जरा कमी आहे, त्याच्यामुळे वातावरण थोडंसं गरम वाटतोय. रमेश पवार आलेत ना सर्व? आता चला जाऊ द्या. 4 वाजता बरोबर पहिला बॉल आपण डिलिव्हर करूया. आणि पुढचे सामने बघा, संतोष शेठ आपले संघाला देखील बी रेडी राहायला सांगा, कारण नेशमॅक साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी आकुर्ली विरुद्ध त्यांना फाईट करेल तो म्हणजे श्री गणेश 11 वलभ बळनाथ शेठ पाटील माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि एकीकडे आमचे संतोष शेठ साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आज ज्यांचा वाढदिवस आपण पाहू शकाल मित्रांनो, ते ॲडव्होकेट अरुण पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. 80-85 गावदेवी भाकडी संघाचे सलामीवीर फलंदाज. चला लगेचच मैदानात आपण दोन्ही सलामी जोडी मैदानात पाठवा, तोपर्यंत फील्ड सेटअप देखील सजवून घ्यायचे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ॲडव्होकेट अरुण पाटील साहेब आपणास वाढदिवस खूप शुभेच्छा. आणि दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा, जिथे गावदेवी जीवा 11 गावदेवी पेंदर विरुद्ध 80-85 आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी. कारण आत्ताच झालेली आम्ही पाहिलीत समाधान यांची गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी, जीवा 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि पहिल्यांदा त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं सौभाग्य जीवा 11 गावदेवी पेंदर संघाला या ठिकाणी पाहायला मिळालं. अभिनंदन समा. आणि वाकडी संघ तुम्हालाही खूप शुभेच्छा. चला रमेश पवार जाऊ दे सलामीची जोडी लगेचच मैदानात, कारण आचारसंहितेचं नियमांचं पालन करायचं आहे, त्याच्यामुळे आपणास विनंती असेल की कुठल्याही टीमने बघा जास्त उशीर करू नका. समाधान शक्यतो 20 मिनिटांमध्ये आपल्या पहिले 4 षटकं टाकण्याचा प्रयत्न करा. आणि जर नो टीम मीटिंग, रमेश पवार एकूण 2 बॉल घेऊन जा तिथे. आपण जर एखादा बॉल चेक करून या दोन्ही पण ते लगेचच बॉल हरवला किंवा गेला तर नवीन बॉल आपण लगेच घ्यायचे, कारण त्यासाठी आपण थांबू नका. कारण आज आपल्याला टीम मीटिंग नाही. तुम्हाला जर ड्रिंक्स हवा असेल तर क्वचित तिथे तुम्ही शॉर्ट टीम मीटिंग घ्या आणि लगेचच सामना आपण स्टार्ट करणार आहोत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ओम साई एंटरप्राइजेसचे सर्व साई फार्म हाऊसचे सर्व गणेश शेठ पाटील वाकडी यांचे या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांच्या समवेत कोपरुले असू द्या, विगर असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं दमदार आम्ही योगदान पाहतो असे आमदार चषकाचे दमदार आयोजक सागर शेठ मात्रे चिपले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. सागरबाई आपलं सहर्ष स्वागत. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा सुपर 6 साठी. इथे कुठला संघ क्वालिफाय करेल याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील. तत्पूर्वी 80-85 गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आपला 12वा खेळाडू नाहीये. जर बॉल डिलिव्हर्ड झाला तर त्याच्यानंतर मात्र तुम्हाला थेट 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल, त्याच्यामुळे 12वा खेळाडू आपण लगेचच पाठवा या ठिकाणी. बघा अजून सूचना मी देतो, जर चेंडू पडला तर मात्र थेट 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला एक पाठवा आपला 12वा खेळाडू. तर स्वराज लड्डू सिंग, अरे सार्थक आपण आर्यन पण आला. चला आर्यन पवार, रमेश पवार यांचे सुपुत्र पाहू शकाल आपण 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आता फिजिकल फिटनेस चांगला मेंटेन केलाय आर्यन पवारने. चला दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच इज ऑन. दीपक फडके आपलंही सहर्ष स्वागत. बोला गणपती बाप्पा, गावदेवी माते की. दोन्ही संघ आपण पाहू शकाल आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरलेत. पहिली बिग फाइट, बहुत बड़ा मुकाबला, सुपर 6 इस ट्रॉफी तक जाने के लिए. ये मैच काफी इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए. गेंदबाज होंगे गेंदबाजी के मार्ग पर, मेरे ख्याल से प्रथमेश कोपरकर नेरुलकर गेंदबाजी के मार्ग पर, और आरंभिक बल्लेबाज आज के बर्थडे बॉय एडवोकेट अरुण पाटिल और साथ ही बल्लेबाज रमेश पवार चलेंगे पहले सत्र में वैभव भोपी इनके पास. थैंक यू सो मच रॉकस्टार प्रवीण जी गायकर.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्यसु सर्वदा. वैकुंठवासी गणपतभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषकाची दमदार स्पर्धा 11वा पर्व या स्पर्धेचं संपन्न होत आहे. आज मेगा फिनाले हु विल बी चॅम्पियन, चॅम्पियन कोण बनेल याचं स्वप्न घेऊन आज हे 12 संघ मैदानामध्ये दाखल झालेत. बघायचं देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. एका बाजूला जीवा 11 गावदेवी पेंधर पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर करेल क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग करत असताना अगदी बघू शकता आपण आई गावदेवी वाकडी संघाला ग्रीन सिग्नल. 4 षटकांचा सामना. गेम ऑन. पहिला बॉल प्रथमेश नेरुलकर. पहिला बॉल कट करायचा होता. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील जे बॅटिंग करण्यासाठी ॲज अ ओपनर म्हणून उतरलेत. रॉकस्टार क्रिकेट खेळामधील एक इतिहास आपण पाहिलाय. ज्या ज्या खेळाडूचा वाढदिवस असतो त्याने आपल्या टीमला वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट अनेक वेळा देताना आपण पाहिलंय, परंतु आज तेच बघायला मिळेल का. परंतु चांगली सुरुवात पेंधर संघाकडून प्रथमेशनं सध्या मैदानामध्ये केली आहे. जबरदस्त लढाई राहील. खूप सारे शुभेच्छा. दुसरा बॉल देखील तेवढाच तीव्र वेगवान उंच खोरा हॅरम ऍक्शन गोलंदाजी करत असताना आपण प्रथमेश नेरुरकरला पाहतो. आणि पहिले 2 बॉल जे फार प्रभावित करणारे राहिलेत. क्रिकेट खेळामध्ये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव हा फार तीव्र असला पाहिजे असं म्हटलं जातं आणि तो तीव्र प्रभाव दाखवला सध्या प्रथमेशनं. परंतु काय बॅटिंग केली आहे खरं तर या स्पर्धेमध्ये ॲडव्होकेट अरुण पाटील यांनी देखील. परंतु बघायचं आहे आज कशी राहील सुरुवात. पुढे सरकले डान्सिंग डाऊन द विकेट. अपील मागितली पंचांकडे परंतु पंचांनी पाहिलं की सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचले बॅटर. बघा विशाल पवार सर रसायनी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. विशाल पाटील सर आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीने. एक दमदार पंच क्रिकेट संलग्न भरपूर एक चांगलं योगदान आणि चांगली त्यांची नियमावली आणि सातत्याने चांगले निर्णय देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. विशाल पाटील सर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. बघा गेली 4 दिवस रात्रीमध्ये जो अर्धशतक ठोकेल फलंदाज त्यासाठी 1212 रुपयाचे पारितोषिक स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक भाजपा उद्योग आघाडी पनवेल तालुका संयोजक रोशन शेठ पाटील यांच्या वतीने दिलं जात आहे. आणि आजच्या फायनलच्या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी 1212 रुपयाचं कॅश प्राइज रोशन शेठ पाटील यांच्या वतीने दिलं जाईल. आणि इथून वाकडी संघाचं खातं उघडलंय सावकार. व्हेरी मच डीजे. तर साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकुर्ली संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. तर युट्यूबच्या माध्यमातून जर पाहत असतील श्री गणेश 11 क्रिकेट संघ वलप तर आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायची. चला मागील बॉलवर थोडं मिस्टामिंग असलं तरी काय फरक पडेल. क्रिकेट खेळामध्ये रन येण्याला महत्व असतं आणि अगदी तो चौकार इथे बघायला मिळाला. सुरुवात झाली आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये आला बॉल. क्रिकेटिंग शॉट प्रॉपर कनेक्शन डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टरचे सर्व विजय दीनानाथ चव्हाण आपण पाहिलात. परंतु दीनानाथ चेट फडके यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी सॉफ्ट ड्रिंक ज्यांनी दिली ते हरेश शेठ पाटील कोपरुली यांचं देखील आगमन झाले. यावं मागील बॉलवर षटकार तुम्ही पाहिला आणि त्यानंतर थोडं फॉम्बलिंग तिथे 2 खेळाडूंमध्ये. परंतु अगदी अंतिम लास्ट मोमेंटला शेवटच्या क्षणाला दोघांमध्ये कॉलिंग जुळलं आणि तेव्हा जाऊन अगदी पंचाने रेफर केले. थर्ड अंपायरकडे चेक केलं जाईल रनआउटसाठी. कारण अगदी हा योग्य एंडला थ्रो आला होता. रनआउट चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. यानंतर वलभ संघाला देखील आम्ही विनंती करू की आपणही टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. डिसिजन पेंडिंग. तर आमचे शीत सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर रोहित आपण जरा कॉन्टॅक्ट करा श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाला. कारण 4 ओव्हर्स बोलल्यानंतर परफेक्ट लगेचच समाप्त होणार. त्याच्यामुळे सर्व संघ आपण बी रेडी राहायचं आहे. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउटसाठी जो DRS मागितलाय आणि
अगदी तुम्हाला लगेचच निर्णय थोड्या क्षणात विशाल पाटील सर ऑन स्क्रीनवर जोडले गेलेत, कारण आज मेगा फिनाली तुम्हाला बघायला मिळेल. सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेले एकूण 6 मॅचेस 12 टीम मध्ये बघायला मिळतील. डिसिजन पेंडिंग, आपण थोडा वेळ प्रतीक्षा करतोय. एकवेर इव्हेंट संदेश की जेवढा स्लो मोशन मध्ये दाखवता येईल तेवढे ते दाखवत आहेत. प्रतीक्षा आपण करूया थोड्या वेळ निर्णयाची. मला वाटतं थोडं पंचाने देखील डाऊटफुल वाटावं, त्यामुळं निर्णय त्यांनी पेंडिंग ठेवलाय. थोडा वेळ त्यांनी मागितलाय ऑफकोर्स, कारण आज सुपर 12 म्हटलं तर जोश जुनून जज्बा सगळं काही क्रिकेटचं नॉलेज घेऊन अनुभव घेऊन एक वेगळ्या एनर्जीनं प्लेयर्स मैदानामध्ये उतरतील, संघ मैदानामध्ये उतरतील. आणि आज तुम्हाला जरूर बघायला मिळेल कोणता संघ चॅम्पियन बनेल. बरेच चर्चा सुरू आहेत, परंतु सध्या टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये अजूनही डीपली जाऊन अगदी अजून खोलवर जाऊन चेक केलं जाते. प्रत्येक एक फ्रेमनं स्लो मोशन पुढे पुढे चाललाय. प्रतीक्षा करूया आपण या निर्णयाचा. जबरदस्त राहिलाय संपूर्ण क्रिकेट शृंखलेचा आतापर्यंतचा प्रवास. 11वं वर्ष 11वं पर्व या स्पर्धेचं तेवढंच दिमागदार सोहळा. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा नवनवीन काहीतरी तुम्हाला घेऊन आली. एकदा आपण या सुरक्षित आहे की आडो आपल्या फ्रेममध्ये पोहोचलाय. इट्स अ नॉट आउट, त्यामुळं आपण लगेच मॅचकडे बोलूया. पहिलं षटक पॉवर प्लेचं. होय, फार चांगली गोलंदाजी केली प्रथमेशनं, परंतु 2 स्कोरिंग शॉट, त्यामुळे वाकडी संघाला एक चांगला स्टार्ट देऊन गेले. 10 रन बिनबाद सुरुवात करत असताना. सर्वप्रथम आपण सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक स्वागत देऊया. आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आता सज्ज झालाय क्रिश कोपरकर. तर आकुर्ली क्रिकेट संघाचे दमदार फलंदाज आडव्या पट्ट्याचा बेचाच बादशाह विनोद पाटील यांचं आगमन आणि त्यांचे सुपुत्र तुषार पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत. क्रिश आलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. रमेश पवार ऑन सायकल एंडकडे होते. वाईड यॉर्कर केला, परंतु तेवढा सन्मानपूर्वक चॉप केला. दुसऱ्यासाठी निघालेत. काय रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून भरपूर चांगली चपलाई या दोन्ही बॅटरने इथे दाखवली. आणि जेवढ्या हलक्यानं हातानं जेवढा सॉफ्ट हँडनं खेळला होता हा फटका, तेवढंच वेगानं पहिली धाव भरपूर वेगाने घेतली. बघितलं बॉलर किती अगदी फिल्डर किती दूर आहे या बॉल पासून, आणि त्यानंतर या 2 रन कंप्लीट केले. स्कोर बोर्डवर लागतायत बिनबाद 12. क्रिश गोलंदाजी मार्कवर. वेगवान बॉल पंचांना वळावा लागतंय आमच्याकडे. सुनील तांडे सरांना मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी केलाय. त्यासोबत द्वारकानाथ चोरगे सर जे लेफ्ट अगदी स्क्वेअर लेग अंपायर आहेत, त्यासोबत विशाल वाडी सर आमच्या मॅच रेफरीची भूमिका या मॅचमध्ये निभावतील. आज बाबूशाह आमच्यासोबत जॉईंड आहेत. आज दीपकजी फडके आहेत. आणि ही स्पर्धा ज्यांच्या शुभमुखातून ज्यांच्या वाणीतून भरपूर चर्चेत राहिली ते आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर देखील बघायला मिळतील. पुन्हा एकदा चॉप केलाय, परंतु पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल हातात आलेला नाहीये, त्यामुळे रन कंप्लीट केली जाईल. सिंगल. एक धाव महत्वाची या सामन्यामध्ये, कारण प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघ या मॅचमध्ये आजची किमान पहिली मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करतील, कारण इथून जिंकाल तर किमान एक ट्रॉफीचा हकदार बनाल. त्यामुळे हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तेवढेच प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्कवर क्रिशला आपण बघतोय. 3 बॉल डिलिव्हर केलेत, ज्यामधून 2 लिगल आहेत, एक अनलिगल जो वाईड होता. आतापर्यंत 4 रन आलेत. प्रथमेशच्या पहिल्या षटकामध्ये 10 रन आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 रन आलेले आहेत. फिल्डिंगमध्ये काही रिप्लेसमेंट सुरू आहेत, कारण लेफ्ट हँडेड बॅटर रमेश पवार आणि त्यासोबत उजव्या हाताचे फलंदाज अरुण पाटील यांना आपण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. वेगवान बॉल होता. ड्राईव्ह केल्या बॉलला डीप काव कॉर्नरमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. समजा भोई त्या ठिकाणी तयार होते. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. सध्या मानसिकता हीच आहे की होय, सुरुवातीला काही डॉट बॉल आपण जरूर फेस केलेत, परंतु आता डॉट बॉल नाही तर किमान कमीत कमी सिंगल डबल करायच्या आणि स्कोरबोर्ड चालू ठेवायचं. रमेश पवार किंवा अरुण पाटील दोघांनी सायकल एंडकडे जास्तीत जास्त वेळ खेळायचा, ही सध्या रणनीती अवलंबली आहे या फलंदाजांनी. परंतु दोन्ही संघ तेवढे ताकदवान आहेत, बहुचर्चेत राहणारे संघ आहेत. यंदाचा वेगळाच दबदबा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दोन्ही टीमनं दाखवलाय.
लेन पाठीमागे ठेवली इनफिल्डच्या वरून स्क्वेअर कटचा दमदार फटका आउटफील्ड भरपूर फास्ट आहे प्रयत्न तिथे केले हर्षनं 100% कमिटमेंट फिल्डिंग मधून त्याने दिलेत होय तिथे सुरक्षितरित्या चौकार त्याने तिथे अडवलाय आणि स्कोरबोर्ड 2 पुढे जाईल या 2 धावसंख्या झाली 17 धावा ऑन बोर्डवर चांगली बॅटिंग सध्या तालमेलनं भरलेले क्रिकेट दोन्ही बॅटर काही गोष्टीची चर्चा आहेत काही डाऊट्स आहेत पंचांसोबत त्या गोष्टीची चर्चा होते दोन्ही संघ मातब्बार आहेत मजा येईल या मॅच मध्ये बाउंड्री चेक करायचे त्यामुळे आपण डिसिजन पुन्हा एकदा पेंडिंग ठेवूया कारण या मॅच मध्ये होय या गोष्टी महत्वाच्या असतील कारण बाबूशाह देखील आमच्या सोबत आहेत व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे बाबूशाह त्यामुळं एक एक गोष्ट आणि एक एक निर्णय भरपूर डीपली त्या गोष्टीची चर्चा होईल चला सुरक्षित चौकार अडवलाय त्यामुळे 2 रन मिळतील चांगली हर्ष फिल्डिंग तिथे बघायला मिळाली 2 धावा त्याने आपल्या टीमसाठी सेव्ह केलेत स्कोरबोर्डवर 2 धावसंख्या अगदी तुम्हाला बघायला मिळेल 17 वर या मॅचमध्ये 45 प्लस जरी रन बनत असतील एक चांगला टार्गेट उभा राहू शकतो कारण पेन द टीमकडे देखील डीप बॅटिंग लाईनअप तुम्हाला बघायला मिळेल लोअर फुल टॉस पाठीमागे फिल्डर आहेत प्रथमेश पहिले षटक काय दर्जा प्रथमेशनं फेकलं 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल रमेश पवारची इनिंग देखील फार महत्त्वाची राहिली आहे स्पेशली दुसऱ्या मॅचमध्ये त्यासोबत ॲडव्होकेट अरुण पाटील यांची दमदार सुरुवात पहिल्या मॅचमध्ये विसरता येणार नाही ऑल ओव्हर परफॉर्मन्स आपण पेंदर संघाचा देखील बघितला जबरदस्त परफॉर्मन्स स्पेशल गोलंदाजीतून काय दमदार योगदान या टीमनं दिलंय त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये वेगवान बॉल वेगवान उत्तर परंतु उंची जास्त गाठली लांबी का अर्धवट पहिला बॅटर गमोय समाधान भोईर यानं टीपला जाईल ॲडव्होकेट अरुण पाटील बॅक टू द पवेलियन बघा नावाचा राजासारखा रॉयल माणूस आहे बघा नावाचा 12 नंबर वाला रोशन पाटील कोपरोली गावाचा 12 नंबर वाला रोशन पाटील कोपरोली गावाचा 12 थँक्यू व्हेरी मच डीजे या स्पर्धेसाठी कार्यकर्त्यांना शुभेच्छा येत आहेत ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बालूशेठ मात्रे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी शुभेच्छा माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे यांच्या वतीनं शुभेच्छा आणि ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्या जातात ते आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत नरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं देखील इथे शुभेच्छा देत त्यांचं सहर्ष स्वागत स्कोरबोर्डवर धावा लागलेत 18 पहिले षटक 10 धावांचं तर हे षटक कृष्ण फक्त 8 धावांचं ठेवलंय 1 विकेट त्यामध्ये अंतिम बॉलवर त्याला जरूर मिळाले नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय शुभम उबाले आम्ही प्रत्येक टीमला आज विनंती करू किमान 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण पहिलं सत्र संपवायचे 4 षटकं संपवायचे कारण वेळेची बचत आपल्याला करावी लागेल शुभम उबाले बॅटिंगसाठी आलाय 1 डाऊनच्या भूमिकेत फार इम्पॉर्टंट मॅच आहे रणनीती तर प्रत्येक टीमनं बनवलीच असेल यात मात्र शंकाच नाही परंतु आज म्हणतात ना क्रिकेट खेळानुसार सिच्युएशननुसार तुमच्या रणनीतीमध्ये तुम्हाला बदलाव करायचा असतो कधी कधी अगदी सोबत बी तुम्हाला ही प्लॅन रेडी ठेवायचा असतो जेणेकरून ए फसला तर बी प्लॅन तुमचा कामी येईल क्रिकेट खेळ जेवढा तुमचा ताकदीचा अनुभवाचा आणि जेवढा तुमच्या प्रयत्नांचा खेळ त्यासोबत तुमची रणनीती तेवढी महत्त्वाची असते समाधान भोईर आलेत 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पहिला बॉल 3rd ओव्हरचा पुढे सरकले क्रॉस बॅटरने खेळायचे होते रमेश पवार पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये शांत होते तर 40+ क्रिकेट संघ वाकडी आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ वाकडी संघाचे संघनायक या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांचं देखील आगमन झाले यावं आपलं सहर्ष स्वागत सगळ्यांचंच आपण मनपूर्वक स्वागत करूया डॉट बॉल इथे आलाय समाधान भोईरचे गोलंदाजीसाठी आहेत 3ऱ्या षटकामध्ये पहिला निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या षटकाची रमेश पवार साठी स्लोअरवर होता फक्त फ्लिक केलं आणि बघू शकता बाउंड्री लाईनवर काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं प्रज्योतनं ताकद नव्हती महत्वाची विकेट रमेश पवार
गावदेवी आकुर्ली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत या ठिकाणी विनोद पाटे आणि त्यांचे विनोद पाटील. अरे मोचा विनोद पाटे आणि दोघं सेम दिसत आहेत. टेम्बा बाबूमा आणि त्याच्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी श्री गणेश 11 क्रिकेट संघ वलप. चला आपण देखील टॉस करण्यासाठी यावं. विकेट मिळाले, मोठी विकेट, प्राइज विकेट मिळाले समाधा भोईर यांना. त्यांचा स्लो रन फार इफेक्टिव्ह राहिला, थोडा ओरपी जरूर होता, परंतु या फटक्यामध्ये रमेश पवारने ताकद फार कमी लावली आणि हा त्याचा फटका फसलाय, त्यामुळे एक मोठं विकेट त्यांनी गमावलं. स्कोरबोर्डवर धावा आहेत टोटल 18. फार चांगली गोलंदाजी सध्या करतोय जी आत्तापर्यंत केली आहे. अगदी बघितलं आपण अगदी वाकडी संघाच्या अगेन्स्ट पेदर टीमनं या मॅचमध्ये किती टार्गेट सेट राहील. वलभ संघाचे कॅप्टन देखील आलेत, स्वागत आपण त्यांचंही करूया. अकोली संघ देखील अगदी वेळेवर आला. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत प्रशांत पाटील, 4थ्या क्रमांकावर बॅटर आलाय. मैदानामध्ये चांगली भूमिका त्याला मांडावी लागेल. मिडल ऑर्डरमध्ये डाव सांभाळायचा आहे. समाधान भोईर तयार झालेत, अगदी एम करून गोलंदाजी करायची ते लेग स्टंपवर, परंतु हा त्याचा एम बिघडलाय, त्यामुळे हा बॉल लेग स्टंपच्या थोडा बाहेर डिलेवर्ड झालाय व 1 रन तर दोन्ही बॅटरना पूर्ण केले बायच्या स्वरूपानं आणि त्यासोबत वाईट अशा 2 एक्स्ट्रा रन ऍड होतील टोटल स्कोरबोर्डवर. रन लागतायत ऑन बोर्ड 20 धावा. टेक्निक सगळं काही वापरावं लागेल. तर अगदी म्हटलं ना क्रिकेट खेळामध्ये साम दाम दंडभेद या गोष्टींचं अवलंबन तुम्हाला करायचं असतो आणि तो करावा लागेल, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. डू ऑर डाय, करो मरोच्या स्थितीमध्ये प्रत्येक खेळाडूला आणि संघाला खेळायचं आहे, त्यामुळे मॅच व्हेरी इम्पॉर्टंट. स्लोअर वन होता, आडव्या बॅटने खेचलाय, फिल्डर डाऊन द बॉल. प्रथमेश वन्स अगेन आणि हा झेल त्यांनी कॅरी केलाय या मॅच मध्ये. शुभम उबाले इतकंही काय करू शकला नाही, वैयक्तिक 0 बॅक टू द पवेलियन. धावसंख्या थोडी थांबली आहे. 10च्या सरासरीनं सुरुवात झाली होती, असं वाटलं होतं की 40 पर्यंत संघ इझिली पोहोचेल, परंतु क्रिकेट खेळामध्ये चढ उतार अप अँड डाऊन सातत्यानं सुरू असतात. त्यामुळे तुम्हाला या खेळामध्ये अगदी तुमचं प्लॅनिंगनुसार किंवा असंही म्हणतात ना, पहिल्या सत्रामध्ये तुमच्यावर दबाव नसतो, तुमचं अगदी म्हटलं जातं ना, ज्या पद्धतीनं करंट रन रेट हा फार चांगला असला पाहिजे, मेंटेन त्यामध्ये तुम्हाला ठेवलं पाहिजे. परंतु दुसरं षटक ज्या पद्धतीनं कृष्ण केलं त्याच्यानंतर समाधान भोईर यांचंही षटक देखील फार चांगलं राहिलंय. आज जास्त स्पीड जनरेट करत नाहीये, त्यामध्ये टर्न आहे, स्लोअर वन आहे आणि एक नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी कशी करता येईल हे पाहायला मिळालं आहे. स्वीप करायचं होता, अपील तिथे हलकीशी झाली, परंतु अगदी बघू शकता तेवढाच शांत पद्धतीनं क्रिकेट सध्या सुरू असताना स्कोरबोर्ड सध्या थांबलाय. धावसंख्येचं अगदी गती ही थोडी कमी बघा मिळते. ऑन बोर्डवर फक्त 20 धावा. समाधान यांच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आलेत, ते एक्स्ट्रा आलेत, त्यामुळे चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये त्यांनी केली आहे. पुढे सरकले, डान्सिंग डाऊन द विकेट. हा भरपूर फास्ट खेळ फटका होता, परंतु एकच रन या बॉलवर मिळेल. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 21 वर. धावसंख्या थांबले, काही स्कोरिंग शॉट हवेत, महत्वाचे राहतील. 1-2 स्कोरिंग शॉट आले तर स्कोर बनेल, परंतु सध्या अगदी बघू शकता आणखीन एक चांगला स्लोअर वाईन, आणखीन एक चांगली गोलंदाजीमधील एक चांगला गोलंदाज समाधान भोईर यांचा एक चांगला बॉल इथे बघा मिळते. उत्कृष्ट राहिले षटक. या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या 4 आणि एकूण 2 विकेट घेतले ते समाधान भोईर यांनी. आता जसं क्रिकेट पुढे चाललंय, ही इनिंग पुढे चालली आहे, तसं थोडं स्कोरबोर्ड डाऊन होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 8, तर या ओव्हरमध्ये आले फक्त 4. त्यामुळे 3 ओव्हरमध्ये वाकडी संघ पोहोचला फक्त 22 वर, 3 विकेट गमावत असताना. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. अगदी तिन्ही संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. 80-85 वाकडी संघ सध्या मैदानामध्ये तुम्हाला खेळताना बघायला मिळेल. यानंतर साई रक्षा ट्रान्सपोर्ट 6003
अगदी संतोष शेठ पाटील यांचा संघ बघायला मिळाला आणि त्यानंतर 12-12 रोशन शेठ पाटील यांचा अगदी आपण बघू शकता कोपरोली संघ. हिमांशू आलाय गोलंदाजी मार्कवर. अंतिम डेथ ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करेल. प्रथमेश्वर अगदी ज्या पद्धतीनं पहिले षटक होतं 2 स्कोरिंग शॉट आले. त्याच्यानंतर कृष्ण 8 धावांचं षटक फेकलं. त्यानंतर समाधान भोईरानं फक्त 4 धावांचं षटक फेकलं. परंतु या ओव्हरचा एंड खरं तर चांगला करावा लागेल. प्रशांत पाटील आणि त्यासोबत तेजस पवार या 2 बॅटरला रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या खांद्यावर भरपूर आहे. परंतु अंतिम 6 बॉल ठरवतील आपल्या पोझिशन्स मध्ये गोलंदाजी करणारा पेंदर संघाविरुद्ध किती टार्गेट असेल. शेवटचे 6 बॉल. प्रशांत पाटील क्रॉस बॅट खेळ गॅप मध्ये होता परंतु फिल्डर पोहोचलेत. 1 रन या बॉलवर मिळेल. फार चांगलं स्टँडर्ड फिल्डिंग तुम्हाला या इनिंग मध्ये बघायला मिळालं असेल. एकही चुकी केलेली नाहीये पेंदर संघाच्या क्षेत्ररक्षकानं. त्यामुळे अजून फिल्डिंग मधून थोडा दबाव वाढवलाय. जेवढी गोलंदाजी तुम्ही सुनियोजित आणि चांगली करता तेवढी फिल्डिंग तुमची चांगली असायला हवी. तर त्यामध्ये स्टँडर्ड टिकून राहतो आणि तो आतापर्यंत टिकून ठेवलाय. अंतिम 5 बॉल स्ट्राईक रेनकडे. तेजस पवार मिडल ऑर्डरचा चांगला बॅटर आहे. फटका खेचलाय गॅप मध्ये खेचलाय. मच निडेड 4 चौकार. एंड अगदी मिडल ऑर्डर मध्ये अंतिम ओव्हर मध्ये त्यांना स्ट्रायकर कडे येण्याची संधी मिळाली आणि चौकारानं त्याने आपल्या या इनिंगला पुढे पाठवले. स्लोअर वन होता हवेमध्ये थोडासा एअर मध्ये टॉस केला बॉल. अगदी बॅक ऑफ द हँड जशा पद्धतीने चेंडू हाताळला जातो तशाच पद्धतीनं. होय क्रिकेटचं नॉलेज तुमच्याकडे चांगलं असेल ना कोणत्या क्षणाला कोणते बॉल डिलिव्हर करायचा आहे. मागील बॉल अखूड टप्प्याचा होता परंतु भरपूर गती होती. परंतु आता फुलर लेंथ वरील बॉल हवेमध्ये टॉस करत असताना स्लोअर वन वापरला. ही युक्ती. आणखीन एक स्लोअर वन. माहिती आहे अंतिम षटक खेळतोय बॅटर. या क्षणाला फक्त आक्रमकच बॅटर राहील आणि मागील चौकाराचं उत्तर दिलंय डॉट बॉलनं हिमांशूनं. चांगली गोलंदाजी. अगदी बघू शकता वय वर्ष 16 वर्षाचा हा खेळाडू आणि सभा, आज चांगली गोलंदाजी. तुझ्या मागे जो 2 व्हीलर रोल त्याला सांग जरा त्याची गाडीची आरसी. ओके. हिमांशू फार कमी वय आहे परंतु लेदरी तेवढाच चांगला तो खेळतो. तेजससाठी हा चेंडू पाठीमागे खेळायचा होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्धार दोन्ही बॅटर कडून इथून बघायला मिळाला आणि अगदी लेग बायच्या स्वरूपानं ही रन येईल. सांघिक टोटल मध्ये अजून एक रन ऍड होतोय. 5 चेंडूचा खेळ आता संपलाय. स्कोरबोर्डवर धावा आहेत त्या 28. जर प्रशांत पाटीलने या बॉलवर एक स्कोरिंग शॉट खेळला तर एक चांगलं फायटिंग टोटल उभा राहू शकतो असं मला वाटतं. परंतु हिमांशूने जर चांगला गोलंदाज अगदी आतापर्यंत त्यांनी केली आहे. एक चांगला बॉल त्याच्या गोलंदाजीला अजून सुंदर बनवेल. कमी गतीचा हा चेंडू काय अप्रतिम राहिले षटक. मागील 4 डॉट बॉल आले फक्त 5 धावा या षटकामध्ये आल्या. पेंदर संघाने स्टँडर्ड गोलंदाजी केली आणि या पहिल्या सत्रामध्ये स्कोरबोर्डवर धावा लागलेत 28-29 धावांचा आव्हान. जाऊया टॉस बॉक्स मध्ये रॉक्ष प्रवीण गायकर सर. थँक्यू व्हेरी मच दीपक. वैभव टॉस करूया. तर मी टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करतो कॅप्टन स्वप्नील शिलके. लगेचच यावं टॉस करण्यासाठी. साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकुर्ली संघाचे कॅप्टन यावं आपण टॉस करण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो. ओम साई टूर्स ट्रॅव्हलचे सर्व आणि साई फार्म हाऊसचे सर्व गणेश शेठ पाटील साहेब वाकडी यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. पत्रकार संघटनेचे मित्रांनो पदाधिकारी आहेत त्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. स्वप्नील यावं लगेच. 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांना ही महत्वाच्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हेड अँड टेल्स तुषार पाटील विनोद पाटील यांचे सुपुत्र आपण या ठिकाणी पाहतो. छापा इज द कॉल बट इट इज अ टेल. अभिनंदन स्वप्नील. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स अकोली क्रिकेट संघाने टॉस जिंकला. प्रथमतः कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? फलंदाजी. स्वप्नील भरपूर दूर प्रतीक्षा झाल्यानंतर आपण आज वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुपर 12 मध्ये क्वालिफाय. प्रथमतः कसं वाटतं की 12 मध्ये क्वालिफाय झालात आणि आता ही सुपर 12ची मॅच इम्पॉर्टंट मॅच एक ट्रॉफीत घेण्याची ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू 100% देऊ. संघाचे पुरस्कर्ते संतोषभाई जर संघ आपण सध्या पराभूत होत होता पण तर 9 मॅचेस पराभूत झाले. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर दिलेला टोस कानमंत्र दिलेला कसं सांगा संतोष शेठ यांच्याबद्दल? दादा आमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे. धन्यवाद दादांचे.
बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला, निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतलाय तो म्हणजेच तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी अकुर्ली क्रिकेट संघानं आणि फिल्डिंग करायची आहे या ठिकाणी ती म्हणजे श्री गणेश 11 वल्लभ क्रिकेट संघाला. तर इथे आपण सन्मान करूया ओम साई ट्रॅव्हलचे सर्वे सर्व आणि साई फार्म हाऊसचे सर्वे सर्व गणेश शेठ पाटील यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. मी साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर संतोष शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभासे माईची उपदार शाल त्याच्यानंतर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन गणेश शेठ पाटील साहेब वाकडी यांचा इथे आपण यथोचित सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर आमदार चषकाचे दमदार आयोजक तथा चिपले क्रिकेट संघाचे सलामीवीर फलंदाज या ठिकाणी सागरबाई म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सागरबाई यांना विनंती करतो आपण यावं आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं माईची उपदार शाल त्याच्यानंतर सन्मान चिन्ह देऊन सागर म्हात्रे तडाखेमंद फलंदाज बिल्लिनियर म्हणून ज्यांची ओळख आहे मित्रांनो असे दमदार व्यक्तिमत्व सागरबाई यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे चेसिंगसाठी मैदानावरती 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच जिवा 11 गावदेवी पेंदर संघाचे सुजित आणि विश्वास. तत्पूर्वी जाऊया कॉम्बॉक्स मध्ये बाबूशाह छकुला पण त्याच्या अगोदर डीजे नितीन बकुला. सबके देखिए युवा कमेंटेटर लीजिए लेजेंड के गले के टाई हैं रॉकस्टार. लेकिन इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे हमारे संतोष दादा और निश्चित रूप से घर की टूर्नामेंट नेहरे धुंधरे विभाग कहा जाए तो हर कोई देखिए एक साथ मिलकर घर की टूर्नामेंट के जैसे कामयाब बनाते हैं हर प्रतियोगिता को. और नेहरे धुंधरे क्रिकेट एसोसिएशन के मान्यता में देखिए इस टूर्नामेंट का आगाज भी हुआ था और आज अंतिम डे सुपर 12 देखिए कितनी बड़ी नाता है देखिए यहाँ पर सुपर 12 किंग है. चलेंगे यहाँ पर वेलकम स्वागत 29 का टारगेट है लेकिन से रॉकस्टार कहते ना टेम्बा बोमा कौन भूल सकता है 123 रन जब बचाए थे उन्होंने 93 में ऑल आउट किए थे आपके अंदाज में. और वही देखिए अगला मैच भी देखिए बड़ा मुकाबला रहेगा. अकुर्ली टीम देखिए इस मैदान पर घर की टीम भी देखिए आपको दिखेंगे 12 पर यहाँ पर रोशन दादा निश्चित रूप से तशरीफ रखेंगे कुछ समय में. बाली सेठ मात्रे देखिए बात करेंगे यहाँ पर रॉकस्टार मुझे लगता है सबको हवेली पे लेंगे हवेली पे आ जाना. हमारे यहाँ पर संदेश शिल के सर देखिए नहीं ये भी बड़ा पीछा करते हैं भाई. चलिए इधर वाड़ा बात करेंगे यहाँ पर चलेंगे यहाँ पर 29 का टारगेट है लेकिन ये टारगेट है सागर दादा. अभी भी देखिए सागर दादा के मखमली चेहरा और प्रतियोगिता देखिए शायद मुझे लगता है थोड़ा आगे जा रहा है निश्चित रूप से रॉकस्टार. लेकिन आज भी ये टूर्नामेंट को देखिए हमें काफ़ी जल्दी कंप्लीट करना है. लेकिन बहुत बढ़िया सुपर 12 का देखिए हर मुकाबला के देखिए 12 से पहले और रॉकस्टार बात करेंगे 12 के बजे से आज कई टीम का 12 बजेगा दिल टूटेगा और कई टीम का देखिए दिल आगे देखिए मक्का सगाती में देखिए बात करेंगे शुभकामना और बड़ी जीत के साथ साथ और चिबापुर देखिए बात करेंगे पेंदर टीम है गावदेवी पेंदर इस साल देखिए बात करेंगे शुरुआत देखिए कितनी बड़ी मुझे लग रहा है शायद 9 या 10 9 ट्रॉफी देखिए अभी तक हो चुका है. समाधान फिर देखिए और पहले जब हाथ पर ट्रॉफी ना लगा था तभी हमारा जिक्र हुआ था मैदान के अंदर. शायद उन्होंने भी देखिए इंटरव्यू में बात किए थे रॉकस्टार क्योंकि पहला मुकाबला खेले थे इन्होंने नितलिस में तभी मुकाबला हारे थे बड़ा टोटल बनाकर. तभी मैंने बताया था कि समा आपकी टीम इस बार बड़ी बैलेंस है और उसके बाद है लेकिन सामने देखिए एक चैलेंज टीम है वागड़ी टीम रॉकस्टार और कहीं ना कहीं यहाँ पर से 80-85 देखिए बात करेंगे लेकिन इससे कहीं ना कहीं निराश यहाँ पर किए होंगे. बल्लेबाजी देखिए रन आना जरूरी था यहाँ पर खास करके देखिए अरुण पाटिल जिन्होंने शुरुआत तो अच्छा दिए थे लेकिन इनिंग को लंबा नहीं बना पाए. कोई भी बल्लेबाज देखिए लंबा इनिंग खेल नहीं पाए और जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी चली काबिल तारीफ है. ये चलिए यहाँ पर बल्ले से हिट विकेट हो गए भाई यहाँ पर क्या बात है. रमेश पावर हाउस सुपर 12 का मैच है और कुछ कहा नहीं जा सकता. रॉकस्टार मुकाबले में आएगा मजा नो डाउट. चलते हैं डीजे की तरफ है और जहां पर देखिए पहला विकेट का पतन हो चुका है. देवी संघाचं आयोजन हे नेक
डे नाईट क्रिकेट स्पर्धा ठेवली कोपरोली गावात. चलिए बेहिल को भी देखिए यहाँ पर टूट गया. चलिए टांडिल सर का बैग देखिए. कुठल्या कलरचे हे समोरचे चलिए सभी तो सेम कलर है. नहीं नहीं वरती वरती समोरच्या बघ रॉकस्टार. चला ओके. सुनील टांडिल सर बघा एवढे जबरदस्त अंपायरिंग आहे त्यांच्यासोबत आज दुर्गानाथ चोरगे सर और फिल्मी चित्रमध्ये विशाल पाटील सरच्या झुलन वुमेन क्रिकेटर्स. बहुत बढ़िया देखिए बात करेंगे झुलन गोस्वामी. देखिए जो वुमेन क्रिकेटर्स हैं उस पिक्चर में देखिए बात करेंगे इन्होंने उस मैदान पर अंपायरिंग करते हुए और फिल्म इंडस्ट्री में देखिए इन अंपायरिंग का छवि पहुंचा है. बहुत बढ़िया मजा आएगा. सुपर 12 का देखिए आज हर मुकाबला यही मजा रहता है. रॉकस्टार देखिए बात करेंगे जब आप पिछला 6 दिन 7 दिन टूर्नामेंट लेकर जाते हो और आखिरी दिन कितना पूरी भूख पूरी प्यास है बबली बदमाश है. आज हमारे पास देखिए स्कोर कमाल कमाल देखिए स्लोअर खेल. यहाँ पर शायद अगर नजदीक होते तो हम देखते थे क्या लेग कटर था कि यहाँ पर संदेश सलके सर. एक मैच के बाद संदेश सलके सर आपके पास जुड़ेंगे मजा आएगा. तभी कमेंट्री में भी यहाँ पर बहुत बढ़िया वेरिएशन है. गति धूप थोड़ा सा तेज है हल्की से. संतोष ज़्यादा क्या है आसमान में बादल छाए जिसके कारण थोड़ा सा गर्मी बढ़ा है पिछले 2 दिनों से. लेकिन फिर वापस ठंडी आएगा. इतना जल्दी ठंडी नहीं जाता है. समाधान भुईर देखिए एक अच्छे कप्तान है. देखिए आक्रामक कप्तान है समाधान भुईर की बात करेंगे. लेग बाय से रन आता हुआ. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 1 रन और 29 बनाना है. और रॉकस्टार बात करेंगे देखिए आने वाले समय में नितिन सेठ भुईर देखिए बात करेंगे जिनका बड़ा प्रतियोगिता नाइट टूर्नामेंट देखिए जिसका आगाज हो रहा है. उससे पहले देखिए डे टूर्नामेंट हमने समा का देख चुके हैं. लखन दादा का देख सकते हैं. अंकुश दादा नेवरलकर से कहा जाए तो पेंदर उत्तम सेठ भुईर और आखिरी फिनिश आए होंगे. तो आइए भाई दोनों टीम के कोई भी अतिथि मेहमान आए होंगे तो क्योंकि सुपर 12 का मैच है. बिजी शेड्यूल है हर किसी के लिए रॉकस्टार है. लेकिन समाधान भुईर का केपीसी ट्रॉफी में वो इनिंग भुला नहीं है जहां पर शुरुआत में 3-4 विकेट गंवाने के बाद है किरोली के खिलाफ क्या उन्होंने बल्लेबाजी की थी भाई. 3 छक्का लगाने के बाद है मैच को खोल दिया था. लेकिन जब तक विश्वास पाटिल रहेंगे और उनका भी इनिंग भाई यादगार से. ये देखिए विश्वास पाटिल का नाम लेते भाई यहाँ पर बड़ा हिट है. AK-47 छरा. देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 7 रन. विशाल पाटिल सर की देखिए मोबाइल में कुछ तस्वीर देखिए भाई गोरी गोरी छोरी ऑस्ट्रेलिया की उनके साथ भी देखिए काम नहीं कर नहीं चुके हैं. भारतीय वुमेन्स कप्तान स्मृति मंदाना को भी कोचिंग की है उन्होंने. वही वो तस्वीर यहाँ पे नजर आती हुई. नहीं कितना प्राउड हो रहा है देखिए हमारे. और कहीं ना कहीं यहाँ पर देखिए समाधान और विश्वास पाटिल यही बताया था कि इनफॉर्म बल्लेबाज है ये. और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ पर 11 रन. पहले देखिए 4 गेंदों में लगा कि यहाँ पर बांध कर रखेंगे बल्लेबाज को. लेकिन आखिरी 2 गेंद में देखिए एक चौका एक छक्का आने के साथ है मैच में देखिए मजबूत पकड़ बनाते हुए. लेकिन अभी भी देखिए जीत की बात करेंगे 18 रनों की जरूरत है और आने वाली 18 गेंद से. अरे पोंदरे आला यो कोपरोली वाला. अरे पोंदरे आला यो कोपरोली वाला. तो कशाचा दम नाही रे. तो कशाचा दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. थँक्यू व्हेरी मच टीजे. याच दरम्यान आपण पाहू शकाल श्री दत्त एंटरप्राइजेसचे सर्वा संकेत खोंडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. संकेत खोंडे साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. रॉकस्टार बात करेंगे आज जितना भी सुपर 12 का मैच है एक मैसेज हमारे कमेंट्री बॉक्स से रहेगी. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सन्माननीय लक्ष्मण फडके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. चलिए आज देखिए बात करेंगे मेहमानों का क्राउड का. देखिए अभी यहाँ पर माहौल बन चुका है. रॉकस्टार बात करेंगे आज सुपर 12 का मैच है. 12-12 किंग है और 12 का औसत एवरेज सबसे बेहतर रहेगा. 4 ओवर में कम से कम 45-48. 12 का औसत एवरेज आपको ढूंढना पड़ेगा. आगे की भी जितना मैच है शायद यहाँ पर उतना रन बना नहीं. लेकिन फिर भी देखिए एक ये बड़ा संदेश है आज के दिन के ऊपर जितनी भी. और समाधान भुईर मैंने पहले ही बता चुका है इस सीजन के देखिए इनफॉर्म बल्लेबाज हैं. गेंद को पहुंचाया दूर और अंपायर ने भी किया अच्छे मंजूर और डीजे उड़ाइए पुरपुर.
और तर याच दरम्यान आपण पाहू शकाल श्री दत्तकृपा एंटरप्राइजेसचे सर्वा संकेत खोंडे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी धनाजी बुवा आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. और बल्ले का देखिए साउंड था यहाँ पर से धनाजी बुआ देखिए बात करेंगे पूरी टूर्नामेंट में देखिए जुड़े हुए हैं यहाँ पर से यही बात बताया नेरे तुंदरे विभाग का यहाँ पर टोटल देखिए अच्छा नहीं बना लेकिन छक्का आने के बाद देखिए मौका देखिए स्लोअर गेंद का बहुत बढ़िया इस्तेमाल वेरिएशन का टीम का स्कोर 17 बनाए. अभी भी जीत के लिए देखिए 12 की जरूरत है. अभी भी गेंद की बात करेंगे 15 गेंद बचा है और जिस फॉर्म से गुजर रहे यहाँ पर से समाधान फिर विश्वास पाटिल बाबू क्या यहाँ पर और समाधान फिर देखिए मन बना लिए भाई ट्रॉफी नंबर 10 के पर अब नंबर नाम लिखना चाहते हैं शायद अब और वो जोश और जुनून का देखिए पिछले 2 साल से देखिए टीम संघर्ष कर रहा था और इस साल देखिए नई जोश नया जुनून लेकिन थोड़ा दिल टूटेगा कहीं ना कहीं पर से नेरे तुंदरे विभाग के देखिए इसके बाद और एक टीम आपके सामने उतर रहा है मजा आएगा. और वहीं देखिए बात करेंगे सिरोली आधे विभाग से देखिए वल्लभ टीम आपको दिखेंगे बड़ा फाइट है कड़ा फाइट है. आपको अगला देखिए सुपर 12 का मैच है और इस बार देखते हैं एलिवेशन दिए हैं ताकत भी देखिए थोड़ा सा डाले हैं और ये छक्का कहीं ना कहीं यहाँ पर मन तोड़ देगा आउगा यहाँ पर और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा दिया 27 रन. अब जीत से केवल 2 रन दूर हैं. अपना वादा कुप्रली गावाचा रोशन दादा. चलिए नितिन दादा के देखिए यहाँ पर है मुझे लगता है अभी भी तैयार नहीं हुए हैं. चलिए यहाँ पर देखिए नो बॉल इसके साथ देखिए यहाँ पर विनिंग शॉट समाधान वही देखिए कंग्रेचुलेशन बात देना चाहेंगे और जहाँ पर ट्रॉफी नंबर देखिए 10 में नाम लिख दिए हैं. अब ट्रॉफी देखना चाहेंगे नजर रहेगी यहाँ पर चैंपियन की तरफ है क्योंकि चैंपियन टीम के जैसे सीजन में खेले हैं. चलेंगे यहाँ पर रॉकस्टार आपकी तरफ समय नहीं लेंगे लेकिन मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे. यहाँ पर 4 रन की बात करेंगे 2 सफलता कमाल के देखिए समाधान ने जो ओवर डाली थी बल्लेबाजी नहीं खास करके उनकी गेंदबाजी देखिए कमर तोड़ गेंदबाजी और बल्लेबाजी भी अच्छी रही. तर चला वल्लभ क्रिकेट संघ विनय लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच आपल्याला जायचे ती टीम बाहेर येण्या आली तर आपल्याला लगेच जायचं ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हाडलक 80-85 गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आणि अभिनंदन टीम जीवा 11 गावदेवी पेंदर थेट पोहोचलाय सुपर 6 मध्ये पहिला संघ ठरलाय आणि याच्यानंतर नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकल्यानंतर साई रक्षा ट्रान्सपोर्ट गावदेवी अकुर्री क्रिकेट संघानं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय तर श्री गणेश 11 वल्लभ क्रिकेट संघाला. तर वल्लभ क्रिकेट संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि साई रक्षा ट्रान्सपोर्ट